तर मंडळी थंबनेल पाहिलं ना, एक प्रश्न मी विचारलाय, मराठी धुरंधर बनू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यात आधी कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि याला डिकोड करण्याचा प्रयत्न करूया. पण तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायची आहे, की राजा शिवाजी या एका मराठी चित्रपटाचा जो टीझर आहे, रितेश देशमुख, जिनेला देशमुख त्याच्यामध्ये आपल्याला दिसतायत. इतरही बरीच मोठी लांबलचक अशी स्टारकास्ट आहे. तर याचा टीझर ॲक्चुअली धुरंधरच्या जस्ट आधी दाखवलं जातंय थिएटर्समध्ये. पण फक्त पी-व्ही-आरमध्ये. बाकी इतर ठिकाणी नाही. म्हणजे आयनॉक्स, सिनेमॅक्स या सगळ्या ज्या थिएटर्स आहेत त्याच्यामध्ये नाही. कारण का मी आयनॉक्समध्ये धुरंधर बघितला आणि त्याच्यामुळे धुरंधर सुरू होण्याच्या आधी राजा शिवाजी या चित्रपटाचा टीझर माझ्या ठिकाणी लावलाच नव्हता. त्याच्यामुळे आता सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच ठिकाणी त्याचे इकडनं अँगल, तिकडनं अँगल असे विचित्र पद्धतीचे अँगल्स घेत थिएटर मधून ॲक्चुअली तो शूट करत लोकांनी सोशल मीडियावरती अपलोड केलेले आहेत छोट्या-छोट्या क्लिप्स. कारण हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे मराठी इंडस्ट्रीसाठी आणि फार मोठ्या बजेटमध्ये बनलेला सिनेमा आहे आणि कारण आपल्या राजेंवरती बनलेला आहे. त्याच्यामुळे मला घाईघाईमध्ये माझी मतं फॉर्म नाही करायची आहेत, माझे ओपिनियन्स मांडायचे नाही आहेत. त्याच्यामुळे आय एम जस्ट वेटिंग फॉर इट्स यूट्यूब रिलीज. ऑफिशियली ज्यावेळेला यूट्यूबवरती रिलीज केला जाईल टीझर, त्यावेळेला त्याचं प्रॉपर परीक्षण करूनच आपल्याला माझी मतं मांडता येतील तुम्हा सगळ्यांसमोर. त्याच्यामुळे थोडंसं अजून आपल्याला वाट बघावी लागणार आहे. जोपर्यंत त्यांच्याकडनं ऑफिशियली रिलीज केला जात नाही तोपर्यंत. आता वळूया आजच्या व्हिडिओकडे. तर सध्या धुरंधर पार्ट 2 हा प्रचंड जास्त धुमाकूळ घालतोय थिएटर्समध्ये आणि तब्बल 10 ते 11 दिवसांमध्ये 1000 कोटी त्यांनी ऑलरेडी कमावलेले आहेत. सध्या जर तुम्ही मला विचाराल तर सगळीकडे सोशल मीडियावरती फक्त धुरंधरची चर्चा सुरू आहे. आता यातच मराठीमध्ये काय चाललंय तर मराठीमध्ये भयानक शांतता आहे. मी यावरती ऑलरेडी माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर का तो तुम्ही बघितला नसेल तर तो आवर्जून बघा. तुमची मतं काय आहेत ती मला कळवा. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतोय की मराठीमध्ये धुरंधर बनवणं हे शक्य आहे का? किंवा मराठीमध्ये धुरंधर कधीच बनू शकत नाही. ॲक्चुअली दोन्ही प्रश्न फार वेगवेगळे आहेत. पण या दोघांची प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेला आपण शोधण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला आपण सगळेजण एकमेकांना अशा एका ठिकाणी उभं राहताना बघूया, जिथे एक कॉमन पॉइंट असेल आणि तोच आज शोधण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात आधी आत्तापर्यंत मी गेली कित्येक वर्षांपासून आपण मराठी सिनेमाचे रिव्ह्यूज करतोय आपल्या सिटी लाईट्स मराठी या चॅनलवरती आणि त्याच्याचमुळे मी ठामपणे हे सांगू शकते, की मराठी सिनेमांचे ॲक्चुअल काय प्रॉब्लेम्स आहेत. त्याबद्दल मी आत्तापर्यंत बरेच सगळे व्हिडिओज बनवलेले आहेत. पण आजचा व्हिडिओ हा धुरंधरशी रिलेटेड आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमधले माझे थोडेसे पॉइंट्स हे वेगळे असणार आहेत. एक-एक करून मी सांगते, की नक्की हे 7 असे कुठले प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठले असे पॉइंट्स आहेत, ज्यावरती जर का मराठी इंडस्ट्रीने इमिजिएटली काम करायला सुरुवात केली. म्हणजे अगदी मी सांगते, की आत्ता ताबडतोबच जर का या 7 गोष्टींवरती काम करायला सुरुवात केली, तर कदाचित आपण धुरंधर सारखे सिनेमे सुद्धा बनवू शकू मराठीमध्ये. आणि त्याच्याचमुळे सगळ्यात पहिला माझा मुद्दा आहे बजेट इश्यूज. मी एक सायकल ॲक्चुअली एक ऑब्झर्व्ह केली. एक पॅटर्न आहे मराठी सिनेमासृष्टीमध्ये. सगळ्यात आधी बजेट वाढत नाहीये सिनेमांचं. गेली कित्येक वर्ष आपण तोच एक मुद्दा मांडत आलोय. पण बजेट वाढत नाहीये ह्याचा थेट परिणाम कशावर होतो माहितीये का? की चांगल्या लेखकांमध्ये किंवा डिरेक्टर्समध्ये ॲक्चुअली इन्व्हेस्टमेंट केली जात नाही. आणि परिणामी कारण चांगल्या लेखकांमध्ये, चांगल्या दिग्दर्शकांमध्ये इन्व्हेस्ट केलं जात नाही. त्याच्यामुळे चांगली कथा, पटकथा, संवाद ह्या सगळ्या गोष्टी नाही लिहिल्या जात आणि प्रोडक्शन व्हॅल्यू सुद्धा फार जास्त कॉम्प्रोमाइज होते. हे सगळं ज्यावेळेला आपल्याला दिसतं एखाद्या चित्रपटामध्ये, ज्यावेळेला आपण ॲक्चुअली सिनेमागृहामध्ये बघायला गेलोय, त्यावेळेला तो सिनेमा प्रेक्षकांना आवडत नाही. तो आउटडेटेड वाटायला लागतो. इनफॅक्ट याचा ट्रेलर आणि टीझरच आल्यानंतर मराठी सिनेमाचे कित्येक तरी असे की हास्यास्पद असे ते टीझर ट्रेलर्स असतात आणि तिथेच लोकांनी अगदी फार जास्त सिनेमाची घेतलेली असते कमेंट्समध्ये आणि कुठेतरी मला असं वाटतं की त्याचा थेट परिणाम हा फुटफॉलवरती होतो. कारण ज्यावेळेला आपल्याला कुठचाही सिनेमा आउटडेटेड वाटतोय आणि खूप असा रंजक नाही वाटत आहे, खूप असा इंटरेस्टिंग नाही वाटत आहे, ट्रेलर पाहिल्यानंतर, टीझर पाहिल्यानंतर त्याची आतून इच्छा नाही होत, की हा सिनेमा मला जायचंय बरं त्या तारखेला, कुठच्या तारखेला होतोय रिलीज, हे शोधण्या इतपतचे सुद्धा एफर्ट्स ॲक्चुअली मराठी प्रेक्षकांकडनं घेतले जात नाहीत. त्याला कारणीभूतच ही सगळी शृंखला आहे. अजून ही शृंखला पुढे ज्यावेळेला आपण बघतोय आता, कारण लोकांना ॲक्चुअली सिनेमे आउटडेटेड वाटतायत. त्याच्यामुळे पुढचा त्याचा थेट परिणाम या गोष्टीमुळे होतोय, की लोकं त्या सिनेमाबद्दल चर्चाच करत नाही, कोणाला सजेस्टच करत नाही, कोणाला रेफर करत नाही. आता धुरंधरबद्दल जर का आपण बोलायचं झालं तर धुरंधर एक असा सिनेमा आहे ज्याला प्रत्येकजण पर्सनल लेव्हलला प्रमोट करतोय. मित्रांना कॉल्स करून, फॅमिलीजला कॉल्स करून. का बरं? त्या सिनेमात असं काय आहे की प्रत्येकजण पर्सनल लेव्हलला तो सिनेमा ॲक्चुअली प्रमोट करतोय? ह्या प्रश्नाचं उत्तर मराठी सिनेमासृष्टीमध्ये बसलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीने शोधणं फार गरजेचं आहे. पण ठीक आहे, काही अपवादात्मक गोष्टी नक्कीच असू शकतात. एखादा सिनेमा जर का मराठीकडनं आलाय, चांगली स्टारकास्ट आहे, चांगलं प्रोडक्शन व्हॅल्यू मेंटेन झालेली आपल्याला दिसते. हे सगळं झालेलं असताना त्या सिनेमाचं ॲक्चुअली प्रमोशनच केलं जात नाही. प्रमोशनसाठी काही नवीन स्ट्रॅटेजीजच नाही आहेत. तो सिनेमा घराघरापर्यंत नाहीच पोहोचला जात. माउथ पब्लिसिटीवरती थरली डिपेंड राहतात मराठीतले मेकर्स आणि हे मी तुम्हाला हक्काने सांगू शकते. जी सिटी लाईट्स मराठीचे आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर्स आहेत त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे मी काय बोलते. इथून मागचे त्यांनी किमान 10 जरी माझे व्हिडिओज पाहिले असेल तर त्यांना ती गोष्ट समजेल.
आणि परिणामी मग आता सिनेमा चांगला असो किंवा आउटडेटेड असो, दोन्ही गोष्टींमध्ये प्रेक्षक ॲक्चुअली सिनेमागृहापर्यंत येतच नाहीये. कारण त्याच पैशांमध्ये ₹300च्याच तिकिटामध्ये त्याला दुसरीकडे हॉलिवूड, बॉलिवूड, साऊथच्या फिल्म्स मिळतायत बघायला. त्याच्यामध्ये चिक्कार जास्त क्रिएटिव्हिटी आहे. प्रत्येक गोष्ट खूप जास्त अपग्रेडेड व्हर्जनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्युझिक एकदम भारी असतं. म्हणजे असं रिपीट मोडवरती आपण कुठची सॉन्ग्स ऐकू शकतो अशा पद्धतीने असतं किंवा नयनरम्य दृश्य असतात किंवा एक व्हिज्युअल एक्सपिरियन्स अत्यंत बाप लेव्हलचा असतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला तेवढ्याच पैशांमध्ये जर का दुसऱ्या फिल्म्समध्ये पाहायला मिळत असतील, मर्डर, सस्पेन्स, थ्रिलर जॉनरातल्या फिल्म्स बघायला मिळतील, तर मग मराठीकडे का कोणी येईल? हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्याचमुळे परिणामी आता कारण प्रेक्षकच थिएटरमध्ये येत नाहीये, त्याच्यामुळे अगेन सिनेमाचं बजेट वाढतच नाहीये. ही एक सायकल आहे, हा एक पॅटर्न आहे मला असं वाटतं आणि ह्या पॅटर्नला ब्रेक करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे पहिली जी पायरी आहे की बजेट वाढत नाहीये, आता त्याला वाढवावं लागेल. आता ते कसं ते पण मी सांगते. सोल्युशन नंबर 2, प्रत्येक वेगवेगळ्या प्रोड्युसरने इंडिव्हिज्युअली फिल्म्स बनवण्यापेक्षा म्हणजे प्रत्येक प्रोड्युसर हा 2 ते 3 कोटीमध्ये सध्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये सिनेमे बनवतोय. अर्थात हेमंत डोमेसारखे काही महेश मांजरेकर सारखे 1-2 जण जर का सोडले ज्यांचं ॲक्चुअली सिनेमाचं बजेट आहे बऱ्यापैकी चांगलं असतं. 4-5 कोटीपर्यंत ते बनवतात किंवा त्याच्याहून कदाचित जास्त इन्व्हेस्ट ते करतात. पण एक जनरली जर का एक बर्ड व्ह्यू घ्यायचा ठरला तर आपल्याला असं लक्षात येतं की बाबा रे साधारण 2 ते 3 कोटीपर्यंत प्रत्येक प्रोड्युसर हा सिनेमा बनवतोय आणि अत्यंत रद्दाट टाईपचे सिनेमे बनतात. 100 जवळ-जवळ 90 ते 92 सिनेमे हे वाह्यात निघतायत वर्षभरातले, ज्याला म्हणजे काळकुत्रही फिरकत नाहीये थिएटर्समध्ये बघण्यासाठी. तर अशा पद्धतीचे सिनेमे बनवून वायफळ सगळ्यांचा पैसा, एनर्जी, वेळ आणि प्रेक्षकांनाही मनस्ताप देण्यापेक्षा मला असं वाटतं, की 2 ते 3 वेगवेगळ्या प्रोड्युसर्सने एकत्रितपणे येऊन एखाद्या स्क्रिप्टवरती काम करून प्रॉपर 1 ते 2 वर्ष त्याला रिसर्चसाठी देऊन पण ज्यावेळेला तुम्ही रिसर्च करताय त्यावेळेला तुम्हाला 2 वर्ष नंतरचा विचार करायचा आहे स्क्रिप्ट लिहिताना, की 2 वर्षानंतर लोकांना काय आवडणार आहे, तशा पद्धतीने डायलॉग्स पाहिजे, तशा पद्धतीने सिनेमॅटोग्राफी पाहिजे. तर हे सगळं करत असताना सोल्युशन हेच आहे, की इंडिव्हिज्युअली 2-2, 3-3 कोटीचे सिनेमे बनवण्यापेक्षा 2 ते 3 जणांनी किमान एकत्रितपणे येऊन 9 ते 10 कोटीचा सिनेमा तुम्ही बनवू शकता आरामात आणि त्यासाठी तुम्हाला परफेक्ट स्क्रिप्ट निवडणं फार महत्त्वाचं आहे. पण मराठीमध्ये अनफॉर्च्युनेटली हे होताना आपल्याला दिसत नाही कारण मराठीमध्ये ॲक्चुअली युनिटीच नाहीये. लहानपणापासून मी एक वाक्य ऐकत आले, की अरे मराठी माणूस लई बेकार आहे आणि खेकड्यागत पाय मागे खेचत असतो लोकांचे. पण सपोर्ट करण्याच्या बाबतीत सुद्धा मराठी माणूस तितकाच पुढे आहे असं मला वाटतं. कारण चांगल्या फिल्म्सला सुद्धा प्रेक्षकांनी सपोर्ट केलेलाच आहे, की डोक्यावर उचललंय, नाचलेत लोकं. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? लोकांना तुम्ही चांगला कंटेंट द्या. दॅट्स इट. पीपल आर जस्ट डिमांडिंग लाइक गुड कंटेंट आणि तुमचे जे काही इंटरनल प्रॉब्लेम्स असतील त्यावरती तुम्हाला काम करणं आता महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे युनिटीने राहणं फार महत्त्वाचं आहे. एकमेकांच्या फिल्म्सला सपोर्ट करणं फार महत्त्वाचं आहे. भलेही तुम्ही त्या फिल्मचा हिस्सा नाही आहात, भाग नाही आहात, पण त्या फिल्मसाठी स्टँड घेणं, त्या फिल्मचं प्रमोशन पर्सनल लेव्हलला करणं, एखादा व्हिडिओ टाकणं असेल, स्टोरी मेन्शन असेल, व्हॉटएव्हर या सगळ्या गोष्टी करणं. स्पेसिफिक आपल्याच मित्राच्या सर्कलमधला एखाद्याचा मराठी सिनेमा आला आणि मग तर त्यालाच आपण सपोर्ट करूया. आय थिंक हे चुकीचं आहे. अर्थात ज्याचं चॉईस आहे, पण मला असं वाटतं की जे ॲक्चुअली खूप उत्तम सिनेमे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही स्टँड घेणं नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि ती युनिटी आपल्याला मराठीमध्ये दिसत नाही. सोल्युशन नंबर 3 आहे, की टेक्निकल ग्रोथ ही व्हायलाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. म्हणजे फार इम्पोर्टंट आहे टेक्निकल ग्रोथ व्हेन इट कम्स टू सिनेमा इंडस्ट्री, व्हेन इट कम्स टू फिल्म्स, कंटेंट इंडस्ट्री आणि त्याच्यामुळे दररोज ॲक्चुअली कंटेंटचं स्वरूप बदलतंय. असं जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काही 1 वर्षापूर्वी लोकांचा टेस्ट वेगळा होता. आत्ता लोकांचा टेस्ट वेगळा आहे. तर तितकं रॅपिडली सगळं चेंज होतंय आणि आत्ता आपला मराठीतला प्रेक्षक हा प्रचंड जास्त एक्सपोज्ड आहे वर्ल्ड वाईड कंटेंटसाठी. म्हणजे तो सगळं बघतोय. तो कोरियन ड्रामा बघतोय, तो हॉलिवूडच्या फिल्म्स बघतोय, तो हॉरर, मर्डर, मिस्ट्री, सस्पेन्स थ्रिलरच्या फिल्म्स बघतोय, तो मल्याळम सिनेमा पण बघतोय, तो बॉलिवूडच्या काही बाप फिल्म्स पण बघतोय जस्ट लाइक धुरंधर. प्रत्येक वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले सिनेमे तो बघतोय आणि त्याच्यामुळे तो फार जास्त अपग्रेडेड आहे इथून. पण मराठी इंडस्ट्री ॲक्चुअली तेवढीशी अपग्रेडेड नसल्यामुळे तेच वरण-भात, तुपाची धार, लोणचं, पापड, मसाला, गुलाबजाम, गुलकंद, जिलबी, वडापाव याच प्रकारचे शीर्षकं असणारे सिनेमे आपल्याला पाहायला मिळतात. टेक्निकल ग्रोथ कुठे आहे या सगळ्या चित्रपटांमध्ये? डायलॉग्सवरती फार जास्त काम केलं जात नाही. नाटकी संवाद असतात आणि अतिशय ओव्हर एक्झॅज्युरेटेड कधी-कधी परफॉर्मन्सेस असतात मोठमोठ्या ॲक्टर्सचे सुद्धा, की ते लिटरली गळ्याखाली झेपत सुद्धा नाही. मला कुठेतरी असं वाटतं, की टेक्निकल ग्रोथ ज्यावेळेला आपण म्हणतोय त्यावेळेला कलर ग्रेडिंग, सिनेमॅटोग्राफी या 2 ॲस्पेक्ट्सवरती खूप जास्त काम केलं पाहिजे. एडिटिंग एकदम शार्प पाहिजे. तुमचा जो स्क्रीन प्ले आहे तो इतका जास्त तुम्हाला टाईट बांधायचा आहे, की कुठल्याही प्रेक्षकाला मोबाईल ॲक्चुअली चाळायची इच्छा पण नाही झाली पाहिजे. कोणाचा फोन आला तर ॲक्चुअली त्याने उचलला पण नाही पाहिजे तो फोन. खिशातल्या खिशातच त्याने सायलेंट केला पाहिजे. तर मला असं वाटतं, की ही ताकद तेव्हाच येते ज्यावेळेला तुमचा सिनेमा खूप रंजक पद्धतीने तुम्ही बांधलेला असतो. तुम्ही ॲक्चुअली प्रेक्षकांना वेळच देत नाही काही विचार करण्यासाठी. इकडचा तिकडचा कुठलाच नाही. आणि त्याच्यासाठी टेक्निकल ग्रोथ फार महत्त्वाची आहे. मागचे 50 सिनेमे उचकून काढा 2025 पासून आतापर्यंत आणि मी थेट सांगते आपल्या चॅनलवरतीच तुम्हाला ते सगळे व्हिडिओज मिळून जातील. 2025च्या जानेवारीपासून तर 2026च्या मार्चपर्यंत 50 सिनेमे उचकून काढा. सगळ्या सिनेमांची सिनेमॅटोग्राफी तुम्हाला त्याच एका स्टाईलने केलेली दिसेल. सगळं 2000च्या काळातलं.
अतिशय घाणेरडे कलर पॅलेट्स वापरले जातात. कलर ग्रेडिंग इतकं वाह्यात प्रकारे केलं जातं. Oppo, Vivoचे जे फिल्टर्स असतात त्या पद्धतीने केलं जातं. ग्रीन झाड आहे तर चिक्कार ग्रीन आहे. लाल रंगाची कोणी साडी नेसते तर प्रचंड लाल रंगाची ती साडी आहे. अशा पद्धती सगळ्यांचे चेहरे असे पिवळे धमक दिसतात. म्हणजे त्या कलर ग्रेडिंगला काही ॲक्चुअली अर्थ नाही कुठच्याच प्रकारे. BGMमध्ये फार जास्त काही काम केलं जात नाही. सॉन्ग्सवरती फार जास्त काही काम केलं जात नाही. अरे आपल्याकडे अजय अतुल आहेत आणि फक्त अजय अतुलच नाही, नव्याने सुद्धा आता कितीतरी असे गायक आलेले आहेत इंडस्ट्रीमध्ये, की तुम्ही जेन्युइनली तुमची गाणी व्हायरल करायला पाहिजे Instagramवरती आणि ती अनफॉर्च्युनेटली ती आपोआप होत नसतात. कधी-कधी ती करावी सुद्धा लागतात. वेगवेगळ्या इन्फ्लुएन्ससोबत टाय अप करून, त्याची एखादी हुक स्टेप असते, ती थोडीशी फेमस करून. मराठीतली लास्ट तुम्हाला कुठलं गाणं आठवतंय जे Instagramवरती खूप जास्त ट्रेंडला गेलं होतं? मधुमास हे जे गाणं होतं, ते गाणं ॲक्चुअली ट्रेंडला गेलं होतं. त्याची हुक स्टेप वगैरे बऱ्यापैकी चिक्कार सगळ्यांनी केली होती. अगदी जेंट्स, लेडीज सगळ्यांनी केली होती ती हुक स्टेप. त्याच्यानंतर संजू राठोडचे जे सिंगल्स वगैरे तो रिलीज करत असतो YouTubeवरती. थांबून माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल. पण आज आपला मुद्दा ॲक्चुअली संजू राठोडच्या गाण्यांबद्दलचा नाहीये. आज आपला मुद्दा मराठी सिनेमांबद्दलचा आहे. तर आपल्या सिनेमांमधले कुठले गाणे ट्रेंडला जात आहे, म्हणजे कुठेतरी आपण गाण्यांच्या बाबतीत सुद्धा किती आउटडेटेड आहोत, हा सुद्धा एक विचार करणं महत्त्वाचं आहे. मी म्हणत नाही, मी आजचा व्हिडिओ अजिबात असं म्हणत नाही, की सगळेच सिनेमे भंगार आहेत, सगळेच गाणे भंगार आहेत. नाही. आपण मेजॉरिटी ऑफ द प्रॉडक्ट्स जे आहेत त्याच्याबद्दल एक जनरल बर्ड व्ह्यू तुम्हा सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आज सुद्धा BGMमध्ये फार काहीच वेगळं असं काम केलं जात नाही. कुठल्याच मराठी सिनेमाचं स्पेसिफिक असं ते त्या सिनेमाचं BGM होतं असं काही लक्षात राहत नाही. BGMसाठी आज सुद्धा हास्य जत्रेतले जे टँग टुईंगवाले ते जे एक साऊंड इफेक्ट्स असतात, की एखादा पंचलाईन आली आता हसा बरं का हसा तुम्ही, हे सांगण्यासाठी ते म्युझिक ते वापरलं जातं, त्या बीट्स वापरल्या जातात आणि ते काय आहे म्हणजे आज सुद्धा मराठी सिनेमांमध्ये सुद्धा तेच बघायला मिळते मला, जे घरी हास्य जत्रेमध्ये बघायला मिळतं 15 मिनिटाच्या स्किटमध्ये. सो वेअर इज द डिफरन्स? याच टेक्निकल ग्रोथमध्ये माझा शेवटचा मुद्दा असा आहे, की ॲक्शन सिक्वेन्सेसमध्ये काही जास्त काम केलं जात नाही. भलेही ते ऐतिहासिक सिनेमे असू द्या किंवा एखादा ॲक्शन थ्रिलर सिनेमा असू द्या, काहीच नाही. अत्यंत वाह्यात दर्जाची ॲक्शन कोरिओग्राफी आपल्याला बघायला मिळते. खोटं रक्त बघायला मिळतं. SFX, VFXचं काम, CGIचं काम इतकं जास्त चीप लेव्हलचं आहे, की ते म्हणजे आपण मोबाईलवर तर ते कळतच आहे, पण थिएटरमध्ये सुद्धा ज्यावेळेला बघायला जातो तेव्हा पहिल्या 3 सेकंदातच आपल्याला ते कळतं, की किती चीप ग्रीन स्क्रीनचा वापर केलेला आहे. असे कित्येक तरी सिनेमे मी त्यांच्या सगळ्यांच्या रिव्ह्यूजमध्ये ॲक्चुअली त्या गोष्टी इंडिव्हिज्युअली मांडलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती. कधी वेळ मिळाला तर प्लीज ते सगळे व्हिडिओज चेकआउट नक्की करा. हळूहळू म्हणजे तुम्हाला समजतील एक्झॅक्टली मला काय म्हणायचं आहे ते. टेक्निकल ग्रोथ होणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आता जग फार पुढे गेलं आहे. आपण प्रचंड मागे राहिलो आहे. आपल्याला थोडंसं तरी पुढे स्पीडअप कराव्या लागणार आहेत गोष्टी आणि नवीन आर्टिस्टला हायर करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर माझं चौथं एक सोल्युशन असं आहे, की सोशल मीडियावरती प्रेझेन्स निर्माण करणं किंवा जो एक कनेक्शन आहे नवीन पिढीसोबतचा ते निर्माण करणं. आज जर का तुम्ही बघाल तर मराठी ॲक्टर्स किंवा ह्यांचं काहीच कुठे स्टँड आपल्याला दिसत नाही. रिसेंट आता मी एक धुरंधरबद्दल मराठी ॲक्टर्सने स्टँड का नाही घेतलाय, भयान शांतता का आहे, त्याच्याबद्दलचा व्हिडिओ बनवलाय. एका सुद्धा मराठी ॲक्टरने अजूनपर्यंत धुरंधरसाठी स्टँड घेतला नाहीये. तुम्हाला स्वतःला सोशल मीडियावरती कनेक्शन प्रस्थापित करावं लागेल. मी असं म्हणत नाही, की इन्फ्लुएन्सर सारखं तुम्हाला प्रत्येक वेळेला दररोज दिवसातनं 10-10 स्टोऱ्या टाकाव्या लागतील किंवा 10-10 रील बनवावे लागतील. नाही. बट ॲटलीस्ट जे रिलेटेबल टॉपिक्स असतात त्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी स्टँड घ्या. तुमची मतं कळू द्या. तुम्ही ॲज अ ह्युमन बीइंग म्हणून काय आहात, अपार्ट फ्रॉम बीइंग अन ॲक्टर ते कळू द्या लोकांना. त्याच्यानंतर तुमची स्वतःची इंडिव्हिज्युअली काय लाईफ आहे, कशा पद्धतीने पर्सनल लाईफबद्दल बोलतच नाही मी, बट खूप अशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्ही ॲक्चुअली सोशल मीडियावरती स्टँड घ्यायला पाहिजे. सोशल मीडियावरती थोडंसं फनी काही कॅम्पेन सुरू करायला पाहिजे. ज्यावेळेला तुमचा सिनेमा येतोय, PR ज्यावेळेला तुम्ही सुरू करतायत फिल्मचं त्यावेळेला. जेनझीसोबत तुमचा कनेक्ट काहीच नाहीये. मिलेनियल्स ठीक आहे, आपण सगळेजण ॲक्चुअली ॲक्टर्सला ओळखतो कारण त्यांची कामं आपण बघत-बघत लहानाचे मोठे झालोय. पण आपल्या नंतरच्या जी पिढी आहे ती कुठेच नाही मराठी सिनेमासाठी, कुठेच नाही. पुढचा 5वा माझा मुद्दा आहे, की आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे त्याचं भान असणं. म्हणजे जे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, की आता सध्या कुठला सिनेमा चालतोय, लोकं कुठल्या कॉन्टेंटचं खूप जास्त कौतुक करतायत, सिनेफाईल कम्युनिटी काय-काय बोलते किंवा कोणाला कुठच्या सिनेमाचं कुठचं गाणं आवडतंय किंवा कुठल्या चित्रपटाची पटकथा प्रचंड गाजली, कुठल्या चित्रपटाचा हा एक ॲक्शन सिक्वेन्स लय बाप होता, लय भारी होता, असं कुठे चर्चा केली जाते, काय बोललं जातंय, मराठी सिनेमांचे इथून मागचे 10 सिनेमांचे लोकांचे रिएक्शन्स काय आहेत. फॉरगेट अबाउट मी, आपण फार तुच्छ लोकं आहोत मला असं वाटतं. पण किमान मराठी मेकर्सनी जे लोकांच्या रिएक्शन्स आहेत त्या, जे येस मेन आहेत तुमच्या आजूबाजूला, की तुम्ही काहीही मोठ्या स्क्रीनवरती तुम्ही काहीही करा, म्हणजे एखादा सिनेमा हगला का असेना, पण तरी सुद्धा समोरचा माणूस म्हणेल, "वाह! क्या बात है!" हे म्हणणाऱ्या लोकांपासून सगळ्यात आधी स्वतःला बाजूला करा.
येस मेनपासून लांब राहा आणि जे लोकांच्या ॲक्च्युअल रिॲक्शन्स आहेत त्याच्यावरती थोडासा फोकस करा, काम करा, की कुठल्या इंडस्ट्रीमधले कुठले सिनेमे लोकांना प्रचंड जास्त आवडत आहेत. आय एम रिअली नॉट टॉकिंग अबाउट द बॉक्स ऑफिस नंबर्स बिकॉज मी जेन्युइनली ॲज अ सिनेफाईल या गोष्टीमध्ये बिलीव्ह करते, की एखादा सिनेमा फक्त गाजलाय म्हणून तो लय भारी गरजेचं नाहीये. पठाण, जवान काय प्रकारचे सिनेमे होते. ज्या सिनेमांमध्ये ॲक्च्युअली पोटेन्शियल आहे आणि ते सुद्धा सिनेमे भारी काम करतात किंवा कधी-कधी असं होतं, की एखाद्या सिनेमामध्ये पोटेन्शियल लय बाब आहे, पण ॲक्च्युअली मराठी प्रेक्षकांनी त्याला किंवा कुठल्याच प्रेक्षकांनी त्या सिनेमाला पाठिंबा नाही दिला थिएटर रिलीजमध्ये. तुंबाड हे त्याचं एक रिसेंट एक्झाम्पल आहे. 6 वर्षानंतर ज्यावेळेला रिलीज केला, तेव्हा त्याला लोकांनी प्रतिसाद दिला. असे अंडरडॉग सिनेमे खूप सगळे आहेत. तर माझं असं म्हणणं आहे, की थोडंसं सिनेमाबद्दल सजग राहा, की आपल्या आजूबाजूला काय चाललंय, वातावरणाचं भान ते कुठेच दिसत नाही मराठी ॲक्टर्समध्ये. धुरंधर 2 बद्दल जर का बोलायचं झालं मंडळी, तर धुरंधर 2 ची ज्यावेळेला पेड प्रिव्ह्यूजचा दिवस होता 8वा, 19 मार्चला ऑफिशियली वर्ल्ड वाईड रिलीज होणार होता, पण पेड प्रिव्ह्यूसाठी 18 मार्चला रिलीज केला गेला, संध्याकाळी 5 वाजेपासून पुढे. 18 मार्चसाठीच्या ज्या बुकिंग्ज ओव्हरऑल भारतातनं झाल्या, मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवला आहे सिटी लाईट्स हिंदी या चॅनलवरती, तो तुम्ही आवर्जून बघा. सॅक न्यूजच्या दिलेल्या डेटानुसार महाराष्ट्र हे नंबर 1 पोझिशनला होतं. मॅक्सिमम लोकांनी बुकिंग केलेला आकडा 8 करोड काहीतरी त्याच्याहून जास्ती होता. ज्या लोकांनी महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त पेड प्रिव्ह्यूसाठी बुकिंग केली. म्हणजे मराठी लोकांकडे पैसा आहे. मराठी लोकांना प्लीज भिकारी गरीब समजू नका. दे हॅव मनी. बट दे आर व्हेरी, व्हेरी पर्टिक्युलर अबाउट वेअर टू स्पेंड आणि कुठे खर्च करायचा आहे किंवा कुठला सिनेमा ॲक्च्युअली वेल डिझर्विंग आहे. मी त्याच्यासाठी माझा हार्ड अर्न मनी तिथे ॲक्च्युअली स्पेंड करणार हे त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे हे जे खुळखुळा वाजवत असतात हे सगळेजण, अरे नाही मग मराठी ॲक्च्युअली महाराष्ट्रातल्या लोकांकडे एवढा पैसा पण नाही. खूप ॲक्टर्स अशी बालिश विधानं करताना मी पाहिलं आहे ॲक्च्युअली. सो हे मला सांगणं फार महत्त्वाचं वाटलं, की पेड प्रिव्ह्यूसाठी अख्ख्या भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला होता मॅक्सिमम तिकीट बुकिंगसाठी. पुढचा माझा अत्यंत महत्त्वाचा ठळक मुद्दा आहे तो म्हणजे वोकिझम किंवा ज्याला आपण म्हणतो, की एक लिबरल माइंडसेट व्यक्तींनी बनवलेले मराठी सिनेमे. याबद्दल मी ॲक्च्युअली खूप जास्त काम करते. स्पेशल एक व्हिडिओ त्याच्यावरती डेडिकेटेड येणार आहे तुम्हा सगळ्यांसाठी. पण सध्या मराठी सिनेमामध्ये सुद्धा ॲक्च्युली वोकिझम खूप जास्त आहे. लिबरल लेफ्टिस्ट माइंडसेटच्या लोकांनी सुद्धा मराठी सिनेमे बनवलेले आहेत, लिहिलेले आहेत, शूट केलेले आहेत, ॲक्ट सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि हे सिनेमे मला माहिती नव्हतं, की मराठीमध्ये ॲक्च्युली वोकिझम आहे म्हणून. मी खूप वेगळ्याच एका बबलमध्ये होते. तो बबल मराठीवाल्यांनीच फोडलाय. तर रिसेंट काही उदाहरणं द्यायची झाली तर मनाचे श्लोक हा एक सिनेमा होता. म्हणजे मनाचे श्लोक हे नाव जाणून बुजून द्यायचं म्हणजे आकर्षण निर्माण होतं, की बाबा रे काहीतरी आता धार्मिक आणि ते नवीन एक कूल कॉम्बिनेशन बनवण्याचा किळसवाणा प्रयत्न त्यांनी केला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असा एक सीन होता जिथे चित्रपटातली जी नायिका आहे तर ती जरासं काही वाजलं, आई-बाबांनी काही फक्त एवढं जरी बोललं, की "अरे काय आहे तुला समजत नाही का? अक्कल नाही का?" ही लगेच टूथब्रश घेणार, तो असा केसांमध्ये मारणार आणि डायरेक्ट हाफचड्डीवरती आपल्या मित्राच्या BFF लहानपणापासूनचा जो तिचा मेल फ्रेंड आहे त्याच्या फ्लॅटवरती जाऊन राहणार आणि मग 2 ते 3 दिवस ती घरी पण नाही येणार. मग तिचा छोटा भाऊ जो शाळेत जात असतो त्याला लॉलीपॉप ती देणार आणि मग तो फक्त चेक करायला येतो, की ठीक आहे इथेच आहे ना माझी बहीण. आणि त्याला कूल दाखवलंय आणि ती लग्न ज्यावेळेला ज्या श्लोक नावाच्या मुलासोबत ती करते तर त्यावेळेला ती अशी अट घालते, की ऐक मी लग्न करेन पण लग्नानंतर सुद्धा जर का आपलं थोडं जरी वाजलं तर मी असाच ब्रश माझ्या केसांमध्ये मारीन आणि मी माझ्या मित्राकडे फ्लॅटवरती राहायला येईल. तुला ते ॲक्सेप्ट करावं लागेल. हे कुठल्या प्रकारचं लॉजिक आहे? अँड नाऊ जस्ट रिव्हर्स द रोल्स अँड नाऊ सी द रिॲक्शन. ॲब्सोल्युटली नॉट. हे चीप वागणं आहे. हे ₹2चं चीप वागणं आहे. ज्यांना कॅरेक्टर सांभाळता येत नाही, ज्यांचा स्वतःच्या मनावरती कंट्रोल नसतं. हे अशा प्रकारच्या चित्रपटांच्या माध्यमातून गोष्टी घुसमडावायच्या नवीन पिढीच्या डोक्यांमध्ये आणि मग ते कूल दाखवायचं स्वतःला, की अरे आपण काहीतरी लय भारी, आपण काहीतरी एकदम जगावेगळं काहीतरी करतोय, कूल करतोय आपण. ह्याच्यात लॉजिक काय आहे? आणि असे खूप असंख्य उदाहरणं आहे. अलिबाबा आणि 40वीतले चोर अत्यंत घाणेरडा टुकार दर्जाचा सिनेमा, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सला लिटरली म्हणजे ज्या पद्धतीने दाखवलंय ना, तुम्ही तुमच्या थोबाडात 4 हाणून घ्याल स्वतःच्याच तो सिनेमा बघितल्यानंतर. अशा प्रकारचा तो सिनेमा आहे. अत्यंत वाह्यात थर्ड क्लास लेव्हलचा सिनेमा. एवढ्या सगळ्या ॲक्टर्सने सुद्धा का त्याच्यामध्ये काम केलं हाही एक प्रश्न आहे. असो, पुढचं एक सिनेमाचं उदाहरण देते मराठीतल्याच. माया रिसेंट आता आला होता. मुक्ता बर्वे, त्याच्यानंतर गिरीश ओक, त्याच्यानंतर सिद्धार्थ चांदेकर. माया जी आहे तिला बेसिकली एकाच वेळेला सिद्धार्थ चांदेकर जो मुलगा आहे आणि सिद्धार्थ चांदेकरचे बाबा म्हणजे गिरीश ओक या दोघांसाठी तिला फिलिंग्स निर्माण झालेल्या आहेत. कसं काय? 3 मिनिटं आधीपर्यंत ती सिद्धार्थ चांदेकरवरती प्रेम करते, तिला तो आवडतोय असं दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर एक संभाषण होतं, फक्त एक कॉन्व्हर्सेशन होतं जिथे गिरीश ओक तिला लिटरली फादरली फिलिंग येते. माझा तो रिव्ह्यू अजूनही तुम्ही बघा, जाऊन चेकआउट करा. माया या चित्रपटाचा रिव्ह्यू. ती तिच्या पास्टमध्ये काय घडलंय ते ज्यावेळेला सांगते गिरीश ओकला आणि गिरीश ओक असे इथे बसले आणि ती इथे बसली. त्या दोघांना एकत्र फ्रेममध्ये बघितल्यानंतर असं वाटतं, की यार खरंच आता हे मायेनं हात असं ठेवतील डोक्यावरनं, की ठीक आहे लेकरा काही हरकत नाही. ह्या दोघांचंच दाखवलंय लव्ह अँगल. हे काय कुठल्या प्रकारचे ट्विस्ट अँड टर्न्स दिले जात आहेत? अशी चिक्कार ट्विस्ट अँड टर्न्सवाले सिनेमे
बरमाड आहे. वोकिझम, लेफ्टिस्ट, लिबरल माइंडसेटचे आम्ही प्रचंड जास्त अपडेटेड आणि कूल लोकं आहोत. आम्ही नव्या काळातले लोकं आहोत आणि या प्रकारे फक्त दाखवायचं स्वतःला आणि त्या प्रकारचे सिनेमे असल्यामुळे मेन ऑडियन्सपासून तुमचा कनेक्टच हटलाय ना. तुमचा कनेक्टच हटलाय. फक्त पुण्यातले आणि मुंबईतले लोकं जे ॲक्चुअली फक्त सिनेमागृहामध्ये गर्दी करतायत त्यावरती जर का तुम्हाला तुमचे करिअर शेवटपर्यंत न्यायचे असेल, तर मग झालं. भले शाब्बास, मग मराठी सिनेमाचं झालं करिअर मग. मुंबई, पुण्याच्या बाहेर कितीतरी असे जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये जिथले लोकं ॲक्चुअली जातात सिनेमा बघायला. तुम्ही जर का चांगले सिनेमे दिलेत तर. फुलवंतीला सुद्धा जात होते, धर्मवीरला सुद्धा जात होते. चिक्कार चांगल्या-चांगल्या सिनेमांना लोकांनी अगदी डोक्यावर घेऊन लोकं नाचले. झिम्मा, सैराट, देअर आर सो मेनी एक्झाम्पल्स. पण आपल्याला फक्त अंधेरीचं ते ऑफिस 10/10 त्या 10/10 मध्ये ॲक्चुअली 4 एसी लावलेले आणि येस मॅन, येस मॅनचं 4 डोके असे पुढे बसलेले असतात. दादा तुम्ही म्हणताय ते दादा हा जो शॉट तुम्ही घेतलाय कमाल. दादा हे जे तुम्हाला जमलंय ते कोणालाच नाही जमलंय. दादा डायरेक्ट क्रिस्टोफर नोलानला तुम्ही मागे टाकलंय. दादा तुम्हीच. दादा. सिरियसली गाईज. त्या अंधेरीच्या ऑफिसमधनं बाहेर पडा. मुंबई आणि पुण्याच्या बाहेर पडा. खूप सगळे असे वेगवेगळे जिल्हे आहेत जिथे जाऊन ॲक्चुअली व्हिजिट करा आणि बघा प्रेक्षक आहेत जिवंत. बाकीच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजून. फक्त सासू-सुनांची ते भांडणं, लग्नानंतरचे लफडे, एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्समध्ये चालणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी एकमेकांना ब्लेम करत राहणं, प्रचंड जास्त फेक फेमिनिझम, त्यानंतर बावट असे काही ट्विस्ट अँड टर्न्स या सगळ्या कथांमध्ये जबरदस्ती घुसवलेल्या सगळ्या एलिमेंट्समुळे मराठी सिनेमा बघण्याची लिटरली इच्छाच मरून जाते. हां, काही सिनेमे ॲक्चुअली चांगले येतात अधूनमधून सरप्राईज एलिमेंट्स म्हणून आणि म्हणूनच आपण आपलं चॅनल त्यासाठी सुरू केले की जे 100तले 92 सिनेमे थर्ड क्लास आहेत, प्लीज डोंट गो फॉर दोज फिल्म्स. बट ॲटलीस्ट जे 8 डिझर्विंग सिनेमे दरवर्षी येतात त्यांना आपल्याला डोक्यावर उचलून घ्यायचं आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद द्यायचा आहे ॲज अ सिनेफाईल म्हणून. हे आपलं कर्तव्य आहे. आणि आता शेवटचा माझा मुद्दा, 7वा मुद्दा, व्हिक्टिम कार्ड, मराठी वर्सेस हिंदी. मी नेहमी या मताची आहे की प्रांतवाद हा फक्त देशाला आतून पोकळ करत असतो. जर का प्रत्येक राज्य आपल्या आपल्या भाषेबद्दलचा माच ठेवत जर राहिलं तर एका राज्यातला माणूस दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन कधीच तो एक जे प्रेमाचं नातं आहे ते कधीच तो ते रिलेशनशिप बिल्टअप नाही करू शकणार. भारताचे असे वेगवेगळे तुकडे होतील जे ॲक्च्युअली कोणीतरी बसले, ज्याची जे वाट बघतंय त्या गोष्टी घडण्याचं. त्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं मराठी वर्सेस हिंदी हे अत्यंत बावळट असं एक युद्ध आहे जे प्रांतवाद या सगळ्या गोष्टींना फ्युएल करण्याचं काम करतं. पॉलिटिशियन्स असतील किंवा महाराष्ट्रातले चिक्कार असे काही लोक आहेत जे करत असतात. तर मला जेन्युइनली असं वाटतं की दरवेळेला फक्त व्हिक्टिम कार्ड प्ले करत बसण्यापेक्षा की अरे आम्हाला तर स्क्रीन्सच नाही मिळत. का नाही स्क्रीन्स मिळत तुम्हाला? तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा. मराठी सिनेमे चांगले बनवा, दर्जेदार सिनेमे बनवा. तुमच्यासाठी लोक सुद्धा आवाज उचलतील. डिस्ट्रीब्युटर्सला सुद्धा वाटेल की हो म्हणजे यांचा सिनेमात ॲक्च्युअली पोटेन्शियल आहे बरं का. लास्ट टाइम जारण नावाच्या सिनेमाला लोकांनी गर्दी केली होती. त्यावेळेस अजून एक आलाय बरं का काहीतरी हॉररचा सिनेमा. आय थिंक पीपल विल स्टील कम. सो जर का डिस्ट्रीब्युटरला ही फिलिंग येत असेल तुमच्या सिनेमामधलं पोटेन्शियल बघून तर तो डेफिनेटली तुम्हाला स्क्रीन्स देईल. क्रांती ज्योतीला कितीतरी स्क्रीन्स मिळाल्या. तो जवळजवळ 2 महिन्याच्या वर काहीतरी तो सिनेमा होता थिएटर्समध्ये. आत्ता काहीतरी जाऊन तो काढण्यात आलाय. सो प्रत्येक वेळेला अरे आमचा सिनेमा भले मग गोटा गँगस्टर असेल पण मग आम्ही हे रडणार इंटरव्ह्यूमध्ये जाऊन की अरे बॉलिवूडमुळे ॲक्च्युली मराठीचं खूप नुकसान होतंय. हिंदी सिनेमांमुळे ॲक्च्युली आम्हाला स्क्रीन्सच मिळत नाही, प्राईम शोज मिळत नाही. अरे यार म्हणजे यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ फर्स्ट. ते आहेच ते मोठं एक असं जंगल आहे. त्याच्यात आपलं जर काही अस्तित्व निर्माण करायचं तर आपल्याला दर्जेदार सिनेमे बनवायला लागतील सगळ्यात आधी. हे व्हिक्टिम कार्डची जी मानसिकता आहे की मराठी वर्सेस हिंदी आणि ह्या सगळ्या गोष्टी की मराठी प्रेक्षक का हिंदी सिनेमांना डोक्यावर घेऊन नाचतोय कारण मराठी सिनेमाच्याच किमतीमध्ये दुसरे सिनेमे चांगली व्हॅल्यू ऑफर करताय. सो वाय नॉट? हे इतकं सोपं आहे. आणि धुरंधर हा मराठीमध्ये बनवणं शक्य आहे का? तर शक्य आहे. महाराष्ट्रातल्या सांगलीमधले कुलभूषण जाधव सर जे आहेत ते इंडियन स्पाय बनून इराणमध्ये गेले होते 90sच्या काळामध्ये आणि त्यांच्यावरती अजून मराठीमध्ये का एक पण सिनेमा बनलेला नाहीये. आरामात म्हणजे तुम्ही 40 ते 50 कोटीमध्ये सुद्धा आरामात एक चांगला सिनेमा बनवू शकता. बेबी नावाचा सिनेमा आठवतोय बॉलिवूडचा, अक्षय कुमार स्टारर. मात्र 25 कोटीमध्ये बनवलेला तो सिनेमा होता. 25 कोटीमध्ये. ऑफकोर्स त्याच्यामध्ये पण ग्रीन स्क्रीन वापरली ते आपल्याला कळतंय. पण सिनेमा चालला ना. कारण सिनेमा बनवणाऱ्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती होती, राष्ट्रप्रेम होतं. आपल्या देशाची जी इंटेलिजन्स टीम आहे ते आपल्यासाठी दिवस आणि रात्र बलिदान देतात या गोष्टीची जाणीव होती आणि म्हणून त्या सिनेमाला लोकांनी उचलून धरलं. हे आपल्याला का नाही जमत आहे? अरे पण गायत्री 2 ते 3 कोटीमध्ये बनवणारे आम्ही मराठी सिनेमा तू लगेच 50 कोटीची झेप घेत म्हणते. ओके ठीक आहे. लेट्स डू वन थिंग. 2 ते 3 जणांनी एकत्रितपणे येऊन 9-10 कोटीचे सिनेमे बनवायला सुरुवात करा. वर्षभर बरेच सगळे R&D करा. वेगवेगळ्या गोष्टींचे तुम्ही ट्रायल्स घ्या. वेगवेगळ्या गोष्टींचे एक्सपेरिमेंट्स करा. बघा लोकांना काय आवडते काय नाही आवडते. बट ॲटलीस्ट स्टार्ट फ्रॉम टुडे. लाईक फ्रॉम दिस मोमेंट, फ्रॉम राईट हिअर. जस्ट स्टार्ट इट. जस्ट स्टार्ट द डिस्कशन. मला जेन्युइनली आता असं वाटतं की मराठी फिल्म मेकर्सने सासू सुना, एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडा. वरण भात सारखे विनोद, पाचकळ विनोद असणारे सिनेमे बनवणं बंद करा आणि थोडंसं रिअलिस्टिक अप्रोच ठेवत कांतारा, इतर वेगवेगळ्या ठिकाणचे ज्या पद्धतीचे सिनेमे कसे चालतायत, का चालतायत, लोकांनी का त्यांचं कौतुक केलं, सगळ्यांचा रिसर्च करा
आणि जर तेवढाही वेळ तुमच्याकडे नसेल, तुम्हाला थोडाफार आळस असेल, तर आपल्या सॅटेलाइट्स मराठीचे व्हिडिओज बघा, सॅटेलाइट्स हिंदीचे व्हिडिओज बघा. त्यावरती आपण इन डिटेल सगळ्या गोष्टींचे डिस्कशन्स केलेले आहेत. बघा काही सापडतंय का? कारण काहीतरी नक्कीच तुम्हाला सापडेल हे मला माहिती आहे. एनिवे, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि धुरंधर हा मराठीमध्ये बनणं खरंच शक्य आहे का? आणि जर शक्य असेल तर कधी, किती वर्षांनंतर, किती काळानंतर ते कमेंट्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.